नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातम्यांचा सविस्तर आढावा घेणारच आहोत. मात्र सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता त्यांची रत्नागिरीत सभा होते. विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा होणार आहे. मात्र या सभेत राणेंवर ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नारायण राणेंसाठी मनसे आता मैदानात उतरलेली आहे. संध्याकाळी 5 वाजता रत्नागिरीत नारायण राणेंसाठी मनसेची देखील सभा आहे. संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर हे राणेंसाठी सभा घेत आहेत. या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. रत्नागिरीत आज हाय व्होल्टेज सभांचा दिवस असणार आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकाच वेळेला रत्नागिरीत सभा असणार आहे. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे प्रचाराच्या मैदानात या ठिकाणी उतरताना पाहायला मिळणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे हे या ठिकाणी मैदानात उतरताना पाहायला मिळणार आहेत. रत्नागिरीच्या जलतरण तलावाच्या मैदानात ठाकरे या प्रचाराचा शड्डू जो आहे तो या ठिकाणी ठोकताना पाहायला मिळणार आहेत. खऱ्या अर्थाने बघू शकता की जलतरण तलावाच्या बाजूला हे जे मैदान आहे या मैदानामध्ये आजच्या संध्याकाळच्या 6च्या सभेची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे गटाचे सुद्धा दिग्गज नेते या सभेला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. स्वतः उद्धव ठाकरे या सभेला संध्याकाळी 6 वाजता संबोधित करतील. एकीकडे मनसेची सभा तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची सभा. त्यामुळं आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खऱ्या अर्थानं सभांचा या ठिकाणी धडाका पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.